जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. इथे मी बाजारातून बघा एकदम फ्रेश भाजी आणलेली आहे. मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी आता खोडून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, मेथीची भाजी अशी लाल कोराची आणायची, म्हणजे खूप छान लागते, टेस्टी लागते आणि एकदम सुंदर ही भाजी आज मी बनवणार आहे. आगळी वेगळी रेसिपी, थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर चला रेसिपीकडे वळूया. तुम्ही पाहू शकता, इथे मी शेंगदाणा घेतलेला आहे. शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. तीळ भाजून घेतलेले आहे. इथे मी फुटाण्याचे म्हणजे चण्याचे जे आहेत चणे ते सुद्धा घेतलेले आहेत, तर साल काढून. टॅमॅटो, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची. तर तुम्ही पाहू शकता, इथे अशी चमचमीत मस्त आगळी वेगळी मेथीची भाजी आपण बनवूया. आणि त्यासाठी इथे एक कढई ठेवली. कढईमध्ये 3 पळ्या तेल घातले. तेल थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला. आणि इथे कुटलेला थोडा लसूण घातलेला आहे. आता आपल्याला ही मेथीची भाजी मी धुवून घेतलेली आहे. आता आपण ती घालून घेऊया. मेथीची भाजी आपण सर्व घालून घ्यायची आहे आणि आता तेलामध्ये लसणामध्ये मस्त परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची ही मेथीची भाजी तुम्ही एकदा करून पहा. खूपच छान लागते. मुलंही आवडीने खातील. आता थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे भाजीमध्ये. भाजी शिजवताना ही भाजी आपल्याला तेलावरच अशी शिजवून घ्यायची आहे. आता आपण वाटण करून घेऊया. शेंगदाणे, चणे, फुटाणे, काळे तीळ. तर तीळ आणि शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले होते आणि फुटाणे भाजलेलेच असतात. इथे लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या. आता आपण वाटण करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली भाजी पण इथे शिजली गेली. त्याच कढईमध्ये इथे मी आणखीन 2 पळ्या तेल घातले. ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं, पण छान लागते ही भाजी. अशा पद्धतीने करून पहा मेथीची भाजी. तेल आपलं गरम झालं का आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे. 2 इथे सुक्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. बघा मैत्रिणींनो, कांदा, टॅमॅटो आपल्याला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. कांदा टॅमॅटो आपला छान शिजला गेला पाहिजे, तोपर्यंत आपण असं परतून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवल्यावर मस्त आपला कांदा टॅमॅटो झालेला आहे. आता कांदा टॅमॅटो तेलामध्ये मस्त परतवला गेलेला आहे. आता आपण वाटण घालून घेऊया. तर वाटण असं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे, सर्व वाटण घालून. हे पहा, कांदा टॅमॅटोमध्ये असं वाटण घालून तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया. तरी अर्धा 1 मिनिट आपल्याला असे परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण 1-1.5 मिनटं झाकणच ठेवून घेऊया, म्हणजे आपला मसाला छान शिजला जाईल. आता आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे 2 प्रकारचे मी लाल मसाले, धना पावडर, हळद घेतलेली आहे. सर्व मसाले आता आपण घालून घेऊया. मसाले घालून झाल्यानंतर छान आपण ते मसाले या वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅस थोडा कमीच करायचा. आता हे मसाले मस्तपैकी परतून झालेले आहेत. आता ज्या भांड्यात वाटण केलं त्यातलंच पाणी टाकून
टाकून घेऊया आणि मस्तपैकी असं हलवून घेऊया. ही भाजी घट्टच छान लागते खायला, जास्त पातळ नाही बनवायची. इथे मी 1-1.5 ग्लास पाणी घातलंय. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला मेथीची भाजी जी शिजवलेली होती ती घालून द्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त भाजी आपली, कलर पण छान आलेला आहे भाजीला. अशीच आगळी वेगळी मेथीची भाजी जर बनवाल तर 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. आता आपण चवीनुसार मीठ घालू. मेथीच्या भाजीत अगोदर मीठ घातल्यामुळे आता आपल्याला नेमकंच मीठ घालायचं आहे. आता या भाजीला शिजायला काहीच वेळ लागणार नाही. झटकेपट ही भाजी तयार होईल, म्हणून याच्यासाठी 2 मिनटं तरी आपण झाकण ठेवून गॅस मिडियमच ठेवायचा आहे. तर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. वा, खूपच छान. तर ही भाजी मी 2दा-3दा बनवली, म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा बनवून दाखवते. खूप छान लागते आणि आवडीने आमच्या घरात सर्वजण खातात. तर अशीच भाजी तुम्ही पण बनवा. कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर खूप छान झालेली आहे. चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो.